नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील एका अत्यंत रंजक आणि गुंतागुंतीच्या प्रकरणावर प्रकाश टाकणार आहोत. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प. सहसा आपण जेव्हा एखाद्या मेगा प्रकल्पाचा विचार करतो तेव्हा आपल्याला वाटते की केवळ निधी आणि तंत्रज्ञान हे दोनच मोठे अडथळे असू शकतात. परंतु भारतीय पायाभूत सुविधांचे प्रकल्प प्रत्यक्षात किती अनपेक्षित आणि जटिल आव्हानांमधून जातात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. आज आपण एका अशा रेल्वे कॉरिडॉरचं सखोल विश्लेषण करणार आहोत जो सुरुवातीला राज्यासाठी गेम चेंजर मानला गेला, नंतर एका जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक सुविधेमुळे अचानक रखडला आणि आता थेट परदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा एकदा ट्रॅकवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता विचार करा, एका रेडिओ दुर्बिणीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारा एवढा मोठा रेल्वे प्रकल्प कसा काय थांबू शकतो? ऐकायला थोडे विचित्र वाटतंय ना, पण हे सत्य आहे. आर्थिक विस्तार आणि वैज्ञानिक वारशाचं जतन या दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा धोरणकर्त्यांसमोर किती मोठा पेच प्रसंग निर्माण होतो हे आज आपण समजून घेणार आहोत. विकासाची गती आणि विज्ञानाची अचूकता यातील हा संघर्ष केवळ एका राज्यापुरता मर्यादित नाही, तर तो कोणत्याही विकसनशील देशासाठी एक अतिशय महत्त्वाचा धडा आहे. पुढच्या काही मिनिटात आपण ह्या प्रकल्पाची सुरुवात, त्यात आलेले तांत्रिक आणि वैज्ञानिक अडथळे, पर्यायी मार्गाचा वाद आणि आता जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने या प्रकल्पाला मिळालेली नवी दिशा ह्या सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. तर सर्वात आधी या रखडलेल्या मेगा प्रकल्पाची नेमकी कोंडी काय आहे आणि हा प्रकल्प कुठे अडकला आहे ते आपण बघूया. सुरुवातीला या संपूर्ण कॉरिडॉरकडे महाराष्ट्राचे एक गेम चेंजर म्हणून का पाहिले गेले याची थोडी पार्श्वभूमी समजून घेणं महत्त्वाचं आहे. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ आराखडा अतिशय महत्त्वाकांक्षी होता. 2 वेगाने विकसित होणाऱ्या शहरांना जोडणारा हा मार्ग केवळ प्रवासासाठी नव्हे तर अर्थव्यवस्थेची नवीन रक्तवाहिनी ठरणार होता. याचा मूळ प्रस्तावित मार्ग अतिशय काळजीपूर्वक निवडला गेला होता. पुणे, चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर ते थेट नाशिक अशी ही जोडणी होती. लक्षात घ्या, ही फक्त नकाशावरची गावे नाहीत, तर ही राज्याची अत्यंत महत्त्वाची आर्थिक आणि औद्योगिक केंद्रे आहेत. या विशिष्ट शहरांना जोडण्यामागील मुख्य उद्देश संपूर्ण प्रदेशाला एका अखंड लॉजिस्टिक्स साखळीत बांधणे होता. यामागचं मुख्य उद्दिष्ट अगदी सोपं आणि स्पष्ट होतं. प्रवासाचा वेळ अत्यंत कमी करणे आणि वाढत्या रस्ते वाहतुकीला एक भक्कम शाश्वत पर्याय देणे. विशेषतः चाकणसारख्या मोठ्या औद्योगिक पट्ट्यासाठी हा प्रकल्प म्हणजे एक मोठी संधी होती. चाकण हे ऑटोमोबाईल आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचे एक मोठं केंद्र आहे. या रेल्वेमुळे कृषी उत्पादने आणि औद्योगिक मालवाहतूक प्रचंड वेगाने आणि कमी खर्चात झाली असती. चाकण, सिन्नर आणि संगमनेर परिसरातील व्यवसायांना याचा थेट आणि मोठा फायदा झाला असता. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आला. पायाभूत सुविधा आणि खगोलशास्त्र जेव्हा अचानक आमनेसामने येतात तेव्हा काय होतं ते आपण आता पाहूया. तुम्ही नारायणगाव जवळच्या खोड येथील GMRT म्हणजेच जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप बद्दल ऐकलं असेलच. ही नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्सनी चालवलेली जगातील सर्वात संवेदनशील रेडिओ दुर्बिणींपैकी एक मानली जाणारी जागतिक दर्जाची वेधशाळा आहे. विश्वाच्या निर्मितीचे आणि दूरवरच्या आकाशगंगांचे रहस्य उलगडण्यासाठी ही दुर्बीण अंतराळातून येणाऱ्या अतिशय क्षीण आणि नाजूक वैश्विक लहरी टिपण्याचं काम करते. आणि म्हणूनच या परिसरातील इलेक्ट्रोमॅग्नेटिक शुद्धता आणि शांतता अबाधित राखणे हे जागतिक विज्ञानासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि नेमका हाच तांत्रिक संघर्ष या प्रकल्पाच्या आडाला. बघा, सेमी हायस्पीड रेल्वे म्हणजे उच्च दाबाची विद्युत प्रणाली. या रेल्वेची ओव्हरहेड वायरिंग, हायटेक सिग्नलिंग यंत्रणा आणि कम्युनिकेशन नेटवर्कमधून ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी आणि कंपने निर्माण होतात त्यामुळे GMRTच्या निरीक्षणामध्ये थेट आणि गंभीर अडथळे निर्माण होऊ शकतात असा स्पष्ट इशारा वैज्ञानिक संस्थांनी दिला. अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर रेल्वेच्या सिग्नल्समुळे अंतराळातील सिग्नल्स टिपण्यात मोठा व्यत्यय आला असता आणि या एका तांत्रिक हरकतीमुळे या भव्य प्रकल्पाला अचानक लाल कंदील दाखवला गेला. या अडथळ्याचा फटका केवळ वेळेला नाही तर अर्थकारणालाही बसला. महाराष्ट्र सरकारकडून महारेलला या प्रकल्पाच्या प्राथमिक कामासाठी जवळपास 685 कोटी रुपयांचा मोठा निधी आधीच देण्यात आला होता. प्रकल्प अचानक ठप्प झाल्याने या कोट्यवधी रुपयांच्या निधीबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली. हा प्रकल्प आता खरोखरच पुढे जाणार का असा प्रश्न सर्वांना पडला आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणाच एका कोंडीत सापडली. मग यावर उपाय काय?
इथेच सुरू झाला मार्ग बदलण्याचा मोठा वाद आणि पर्यायांची पडताळणी. धोरणकर्त्यांसमोर 2 स्पष्ट पर्याय उभे राहिले. एक म्हणजे मूळ मार्ग, जो तुलनेने सरळ होता, ज्यातून वेळ वाचणार होता आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळणार होती, पण त्यातून GMRTला मोठा धोका होता. दुसरा पर्याय होता अहिल्यानगर आणि शिर्डी मार्गे जाणारा पर्यायी मार्ग. यातून दुर्बिणीचे पूर्ण संरक्षण होत होते हे नक्की, पण दुसरीकडे यामुळे रेल्वेचे एकूण अंतर, प्रकल्पाचा खर्च आणि साहजिकच प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाढणार होता. हा एक अतिशय गुंतागुंतीचा निर्णय होता, कारण इथे आर्थिक फायदा आणि देशाची अमूल्य वैज्ञानिक संपत्ती यापैकी एकाची निवड करायची होती. या पर्यायी मार्गाचे पडसाद साहजिकच लगेच उमटले. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील ज्या शहरांना मूळ मार्गाचा थेट आर्थिक फायदा होणार होता, त्यांनी या बदलाला कडाडून विरोध केला. स्थानिक नागरिक, व्यापारी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी मूळ मार्गच कायम ठेवावा यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलनं सुरू केली. एका बाजूला जागतिक दर्जाच्या विज्ञानाचे रक्षण, तर दुसऱ्या बाजूला स्थानिक जनतेचा रास्त आर्थिक आकांक्षा, अशा दुहेरी पेचात हा संपूर्ण प्रकल्प पूर्णपणे अडकला होता. प्रकल्प जवळपास गुंडाळायला जातोय की काय असे वाटत असतानाच यामध्ये एका बहुप्रतीक्षित परदेशी तांत्रिक सहकार्याची एंट्री झाली. या कथेला एक अत्यंत आशादायी वळण मिळाले. ते जायका म्हणजेच जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीच्या प्रवेशामुळे. भारतीय हाय स्पीड रेल्वे क्षेत्रात जायका हे नाव अजिबात नवीन नाही. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनमध्ये त्यांचेच मुख्य तांत्रिक सहकार्य आहे. आता हीच संस्था पुणे नाशिक प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण आर्थिक आणि तांत्रिक मदत देण्यासाठी पुढे आली आहे. त्यांच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आणि अनुभवामुळे या प्रकल्पाचे चित्र आता पूर्णपणे पालटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जपानच्या प्रवेशामुळे हा आता केवळ एक रेल्वे प्रकल्प राहिला नसून त्याला एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या दृष्टीने 22 मे रोजी पुण्यात पार पडलेली उच्चस्तरीय बैठक अतिशय महत्त्वाची ठरली. या बैठकीत केंद्र सरकारचे अधिकारी, पुण्याचे स्थानिक प्रशासन आणि थेट जपानहून आलेले विशेष तंत्रज्ञान तज्ज्ञ एकत्र आले होते. या बैठकीचा मुख्य उद्देश फक्त कुठला मार्ग निवडायचा हे ठरवणे हा नव्हता, तर जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरण, विज्ञान आणि अर्थव्यवस्था या तिन्हींचा सुवर्णमध्य कसा साधता येईल याची एक ठोस आणि व्यावहारिक रणनीती तयार करणे हा होता. याच आंतरराष्ट्रीय सहकार्यातून एक अत्यंत व्यापक आणि भविष्यातील शहरीकरणाचा नवा आराखडा पुढे आला, ज्याला आपण इकॉनॉमिक ट्रायंगल म्हणू शकतो. हा इकॉनॉमिक ट्रायंगल नक्की काय आहे? तर पुणे, नाशिक आणि ठाणे या महाराष्ट्रातील 3 वेगाने विकसित होणाऱ्या शहरांना जोडणारे हे एक भव्य नेटवर्क प्रस्तावित करण्यात आले आहे. या त्रिकोणामुळे केवळ रेल्वे प्रवासच सोपा होणार नाही, तर संपूर्ण प्रदेशात उद्योग, पर्यटन आणि एकात्मिक नागरी विकासाला एक प्रचंड मोठी गती मिळेल. हे 3 जिल्हे एकमेकांशी जोडले गेल्यावर ते राज्याच्या अर्थव्यवस्थेचे एक नवे आणि अत्यंत शक्तिशाली इंजिन बनू शकतील, असा हा व्यापक दृष्टिकोन आहे. 22 मेच्या बैठकीत ठरलेली रणनीती आपण पाहिली तर ती अतिशय सर्वसमावेशक आहे. यामध्ये वाहतूक एकत्रीकरणावर मोठा भर दिला गेला आहे. म्हणजेच शहरातील मेट्रो, स्थानिक बस सेवा, नवीन रिंग रोड आणि हाय स्पीड रेल्वे यांची एक सुसंगत आणि अखंड साखळी तयार केली जाईल. सोबतच नागरी विकास अंतर्गत जागतिक दर्जाची रेल्वे स्थानके, नवीन टाउनशिप्स आणि स्मार्ट सिटीच्या नियोजनावर काम केले जाईल. थोडक्यात सांगायचे तर तुम्ही ट्रेनमधून उतरल्यावर तुमच्या पुढच्या प्रवासाची सर्व साधने आधीच एकमेकांशी जोडलेली असतील. ही खऱ्या अर्थाने आधुनिक नागरीकरणाची ब्लूप्रिंट आहे. ह्या संपूर्ण प्रकल्पाचे पुनरुज्जीवन आपल्याला पायाभूत सुविधांच्या नियोजनातील एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बदलाची जाणीव करून देते. तो बदल म्हणजे आता केवळ 2 शहरे जोडण्यापुरते मर्यादित न राहता स्मार्ट जमीन वापर आणि एकात्मिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देणे. या सर्वांचे खरे लाभार्थी आपण आणि उद्याच्या या आधुनिक स्मार्ट शहरांमध्ये राहणारी भविष्यातील पिढी असणार आहे. हा प्रकल्प जर यशस्वीपणे प्रत्यक्षात आला तर ह्या संपूर्ण प्रदेशाची आर्थिक क्षमता खऱ्या अर्थाने जगासमोर खुली होईल. आज आपण पाहिले की कशा प्रकारे एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वैज्ञानिक वास्तवाचा सामना करावा लागला, धोरणात्मक पेश निर्माण झाले आणि आता आंतरराष्ट्रीय सहकार्याने त्यात एक नवी आशा कशी निर्माण केली आहे. पण जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उरतोच. जापानी तंत्रज्ञान खरोखरच महाराष्ट्राच्या आर्थिक महत्त्वाकांक्षा आणि आपला अमूल्य वैज्ञानिक वारसा यांच्यातील ही दरी कायमची दूर करू शकेल का?
आपण या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास आणि विज्ञान दोन्ही साध्य करू शकू का? या गुंतागुंतीच्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला येणारा काळच देईल. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.